हे जे मी काही उदाहरणं फळ्यावर लिहिलेली आहे त्याच्यामध्ये उकार संधी, विसर्ग उकार संधी, विसर्ग रस संधी. याच्यामध्ये विसर्ग उकार संधीमध्ये आपण पाहिलं होतं की विसर्गाच्या आधी अ व विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन येत असेल तर विसर्गाचे काय होते उ होते आणि ते उ आधीच्या अ मध्ये मिसळून काय होते त्याचे ओ होते. ही ती सगळी उदाहरणं आहेत. पहा याच्यामध्ये यशः अधिक धरा त्याचं झालं बघा यशोधरा. तसंच यशः अधिक दा असतं तर यशोदा त्याच्यामध्ये घेतलं असतं. मनः अधिक हर बघा ह मृदू आहे झालं मनोहर. मनः अधिक गत मनोगत. अधः अधिक गती अधोगती. तू म्हणतं काही नाही फक्त दुसऱ्या अक्षरामध्ये ओ मिसळत आहे तो तसंच समजा वाटलं तर कारण विसर्गाचं उ झालं उ आधीच्या अ मध्ये मिसळलंय आणि ते ओ तयार झाले बघा. सरह अधिक ज सरह म्हणजे सरोवर सरह अधिक ज त्याचं झालं बघा सरोज सरोवरात जन्मणारे ते म्हणजे कोण कमळ. पयः अधिक द पय म्हणजे पाणी पयोद द म्हणजे देणारे जसं आपण नीरद नीर म्हणजे पाणी पाणी देणारे मेघ पयोद म्हणजे सुद्धा मेघ. पयः अधिक धर पयोधर पयोधर म्हणजे सुद्धा मेघ होतं पयोधर म्हणजे वक्ष देखील होतं. वयः अधिक मान काय होईल वयोमान. पुरः अधिक गामी पुरोगामी आणि पुरोगामी म्हणजे कोणता विचाराचा तर आधुनिक विचाराचा आणि पुरोगामीचं विरुद्धार्थी जर घ्यायचं असेल तर ते प्रतिगामी होतं कर्मठ विचाराचा सनातनी विचारांचा. शिरः अधिक मणी शिरोमणी. पुनः अधिक पुनः आता कोणत्या नियमाचं सर विसर्गाच्या आधी अ व विसर्गाच्या पुढे कठोर व्यंजन आले तर विसर्ग काय होते कायम राहते. मग त्याच्यामध्ये पुनः अधिक पुनःचं काय झालंय बघा बरं पुनः पुनः आपण त्याचं काय करून टाकलं माहितीये पुन्हा पुन्हा ह लगे मिसळूनच टाकले पुन्हा पुन्हा. पयः अधिक पान पय पान असे आपण शब्द घेतलेले बघा. प्रातः अधिक काल प्रातः काल. मनः अधिक कामना मन कामना तसं तसं ठेवले होते. विसर्ग र संधीमध्ये बघा विसर्गाचा र होतो आणि र च्या पुढे जर मृदू व्यंजन असेल र सोडून मृदू व्यंजन असेल तर ते र चा रफार होतो. बघा बरं विसर्गाच्या आधी अ नाहीये विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन. नि अधिक गुण निर्गुण नि अधिक विकार निर्विकार. बही अधिक गमन बहिर्गमन ग वर रफारे ही वर नाही. जसं आपण बही अधिक द्वारचं घेतलं होतं बघा बहिर्द्वार. दु अधिक वासन दुर्वासन. नि अधिक भर्सना हे शुद्ध लेखनाला शब्द आलेला आहे बघा. इथे एक रफार आहे इथे एक रफार आहे दोन रफार आले एक रफार त्याचा आधीपासून रचं काय झालं विसर्गाचं रचं काय झालं रफार. धनु अधिक विद्या धनुर्विद्या. आयु अधिक वेद आयुर्वेद. चतु अधिक वेद चतुर्वेद. नि अधिक अंतर आता काय झालंय मृदू व्यंजन येणं बंद झाले आणि विसर्गाच्या आधी अनिय विसर्गाच्या पुढे जर कोणताही स्वर आला तर विसर्गाचं र करून तो स्वर कोणामध्ये मिसळतो र मध्ये मिसळतो. बघा बरं नि अधिक अंतर निरंतर. नि अधिक अर्थ लगेच झालं त्याचा निरर्थक. नि अधिक उत्तर निरुत्तर. चतु अधिक आनन चतुरानन. तर एवढा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. विसर्ग र संधीचाच पुढचा जो भाग होता त्याच्यामध्ये विसर्गाऐवजी र येत असेल र आधी अ येत असेल व र पुढे कोणतेही मृदू व्यंजन किंवा
स्वर येत असेल तर पहिली गोष्ट बघा, र पुढे मृदू व्यंजन आल्यास र चा रेफ किंवा रफार करावा, पहिली गोष्ट. दुसरं, र पुढे स्वर आल्यास र कायम राहतो, याच्यात स्वर मिसळून द्या. त्याला पहिली पद्धत बघा. विसर्गाच्या ऐवजी काय यायला पाहिजे इथं? र. विसर्गाऐवजी र येत असेल, पहा बरं, म्हणजे विसर्ग न येता काय आलं जरा र. र आधी काय यायला पाहिजे म्हणतात ते अ. हे अ एखाद्या व्यंजनामध्ये मिसळलेले असेल. ह्या र च्या पुढे म्हणजे र म्हणजे विसर्गाच्या ऐवजी येणारच र आहे हे. र पुढे मृदू व्यंजन आले तर याचं रूपांतर कशात करा? रेप किंवा रफार मध्ये झालं. आणि स्वर जर आला तर ह्या र मध्ये हा स्वर मिसळून द्यायचा, या पद्धतीने. चल मग त्याच्यामध्ये उदाहरण घेतले. पुनर अधिक भरण असे शब्द शुद्ध लेखनाला जास्त पडतायत. आता मी रफार न वर देऊ का भ वर देऊ? बघा तुम्ही न पूर्ण उच्चारायचं आहे. न च्या नंतर र आलेलं आहे, विसर्गाच्या ऐवजी येणार र आहे आणि इथं र च्या पुढे काय भ आहे. मग आता काहींचं म्हणणं असं असेल की सर इथं विसर्ग जरी आला असता तर आम्ही त्याला पुनर्भरणच वाचलं असतं, पण नाही. तुम्ही लगेच आधीचा नियम एक फॉलो केला असता. याच्या आधी आपण घेतला होता विसर्ग उकार संधीचं. काय? विसर्गाच्या आधी अ व विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन असेल तर विसर्गाचे काय करावे? उ करावे. आणि तुम्ही नवीन तयार करून ठेवलं असतं पुनोभरण. पुनोभरण हे चुकलं असतं. म्हणूनच चुकीचं वाचू नये, चुकीची संधी तयार करू नये, म्हणूनच विसर्गाच्या ऐवजी काय देण्यात आलं? इथं र देण्यात आलेला आहे. पुनर अधिक भरण, त्याचं झालं बघा भवर रफार दिला, पुनर्भरण. पुनर अधिक विवाह, पुनर्विवाह. पुनर अधिक जन्म, परत ज वर रफार, पुनर्जन्म. हे पुढे मृदू व्यंजन आले तर र च काय झालंय? रफार होतोय. जर स्वर आला तर काय होईल? पहा बरं, याच्यामध्ये मी दिलंय पुनर अधिक आगमन, त्याचं होईल पुनरागमन. पुन्हा काहींचं म्हणणं आहे सर समजा इथं तुम्ही विसर्गच घेतला असता, विसर्गाच्या ऐवजी रच्या ऐवजी असं, तर काय झालं असता गोंधळ इथं? तर याच्यामध्ये आधी एक नियम घेतलेला आहे बघा आपण. विसर्गाच्या आधी अ व विसर्गाच्या पुढे स्वर आल्यास विसर्गाचा लोप होतो. आणि हा तयार झाला असता पुन्हा आगमन. पुन्हा आगमन काही त्यांना असं करून ठेवलं असतं पुन्हा आगमन, तसं झालं नसतं. म्हणून इथं विसर्गाचं काय करून दिलेलं आहे? र करून दिलेलं आहे, पुनरागमन. आणखीन शब्द बघा, पुनर अधिक उक्ती, तयार झाला तो पुनरुक्ती. पुनर अधिक उच्चार, पुनरुच्चार. पुनर अधिक आवृत्ती, पुनरावृत्ती. आता इथं दिलं बघा मी, अंतर अधिक आत्मा, तयार झाला ते अंतरात्मा. म्हणजे पुढचा स्वर त्याच्यामध्ये काय करत जातो मी? मिसळत चला. हे झालं विसर्गाच्या ऐवजी र येत असेल व र च्या पुढे कोण येत असेल? मृदू व्यंजन. पुढे पाहूया आणखीन पुढचा नियम. विसर्गाऐवजी र येत असेल व र पुढे कठोर व्यंजन येत असेल तर आता काय करायचंय? र च्या पुढे कोण आलाय? कठोर व्यंजन आलेलं आहे. तर बघा, र चा पुन्हा विसर्ग करावा. म्हणजे र चा विसर्ग व्हायला आपण याला र विसर्ग संधी हे नाव देऊ शकतो.
जसं विसर्गाचा र झालं तर विसर्ग र संधी, तसा रचा विसर्ग झाला तर र विसर्ग संधी. पण यांनी हे नाही सांगितलं की रच्या आधी कोणतं स्वर यावं निश्चितपणे, ते निश्चित केलेलं नाही. म्हणजे विसर्गाच्या ऐवजी र येत असेल, रच्या आधी स्वर येत असेल आणि त्याच्यामध्ये व्यंजन असेल. पुढे कोण आलेलं बघा, कठोर व्यंजन येत असेल तर रचा काय करावा, परत विसर्ग करावा. चला यामध्ये बसलो आपण. पुनर अधिक प्रक्षेपण. पुनर्प्रक्षेपण नाही होणार, ते पुनः प्रक्षेपण. त्यामध्ये आणखी चतुर अधिक सूत्री, त्याचं झालं लगे चतुसूत्री. चतुर अधिक शृंगी, त्याच्यात तयार झालं लगे चतुशृंगी. त्या पद्धतीनं म्हणजे रचं काय करा, त्याच्यामध्ये विसर्गामध्ये रूपांतर करा. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. जसं विसर्गाच्या ऐवजी आपण र तयार करतो तसंच विसर्गाच्या ऐवजी स देखील तयार होऊ शकते. आणि आताच आपण पाहिलं की रचा देखील विसर्ग होऊ शकतो, तसा सचा देखील विसर्ग येऊ शकतो. तसंच आपल्याला एक छोटासा नियम बघायचा आहे. जसं विसर्गाचा स होऊ शकतो का, तर त्याचं एक छोटंसं उदाहरण बघा. काय वाचता याला, नि अधिक तेज निस्तेज. निस्तेज. त्याच्यामध्ये बघा मनः अधिक ताप, तुम्ही वाचता मनस्ताप. म्हणजे याचा अर्थ विसर्गाचा स होतो. हे कन्फर्म आहे, आपण ते नंतर पाहणार आहोत. ठीक आहे. आता पाहूया आपण सचा देखील विसर्ग होऊ शकतो का. त्याचे 2-3 शब्द आहेत, त्याच्यातलेच परीक्षक जास्त त्यांना उचलतो बघा. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा शब्दांची संख्या कमी 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 होत जाते संधीची, परीक्षक तिकडंच वार करतो. आपण काय करतो, जास्तीत जास्त शब्द, जास्तीत जास्त उदाहरणं ज्याचे दिलेले असतं आपण त्याच्यात जास्त मागं लागतो. तसं नाही, कमी कमी उदाहरणांकडे देखील परीक्षकाचं जास्त लक्ष असते. मग यांच्यामध्ये पहा, विसर्गाऐवजी स येत असेल व स पुढे कठोर व्यंजन येत असेल तर सचा पुन्हा विसर्ग करावा. सचा पुन्हा विसर्ग करावा याचा अर्थ विसर्गाचा स होतो, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. म्हणून आपण याला स विसर्ग संधी म्हणूया. सचा काय झाला, इथं विसर्ग झाला. त्यामध्ये बघा काय आलं, विसर्गाचं स आहे, विसर्गाच्या ऐवजी सच्या आधी कोणता स्वर आला तो काही निश्चित त्यांनी केलेला नाहीये. पुढे आले इथं व्यंजन, स पुढे काय आलेलं त्यांचं म्हणणं आहे की कठोर व्यंजन आले तर या सचा काय करावा, विसर्ग करावा. याचे 1-2 उदाहरणं आहेत बघा. मनस अधिक पटल, तर त्याचं मनस पटल नका करू, काय मन पटल. तेजस अधिक कन, त्याचं झालं तेज. तेजस अधिक पुंज, तेजपुंज. ज्योतिष अधिक शास्त्र, ज्योतिषशास्त्र, तसं देखील घेता येईल बघा. ज्योतिष अधिक शास्त्र, ज्योतिषशास्त्र, विसर्ग. आणि मग पुढे आलं हे श. हे झालं विसर्गाच्या ऐवजी स येत असेल, सच्या पुढे जर कठोर व्यंजन असेल तर सचा काय करावा, परत विसर्ग करावा. ठीक आहे. आता पुढच्या नियमात आणखी चाललोय आपण बघा. विसर्गा आधी अ येत नसेल, मग अ येत नसेल तर दुसरा कोणता तरी स्वर येत असेल ना, जो कंठ नसेल, मग त्यांचं काय म्हणणं आहे बघा बरं. रस्व ई किंवा रस्व उ हा स्वर येत असेल म्हणजे यापैकी एक जण येणार आहे. विसर्ग आधी अ नको, म्हणजे ई किंवा उ चालेल बघा.
विसर्गापुढे क ख प फ हे कठोर व्यंजन येत असेल तर काय करा, तर विसर्गाचा श करावा, मूर्धन्य श. विसर्गाचा काय करा, श. याला विसर्गाचा श जरी करा म्हटलं तरी विसर्ग स संधीमध्येच त्याला घेतल्या गेलेले, सच्याच घरातले ते बाकीचे गृहीत धरले जातात. म्हणजे यांच्यामध्ये क ख प फ येणं आवश्यक आहे. थोडंसं जर आपण लक्ष दिले तर आता विसर्गाच्या पुढे काय काय येणं सुरू आहे बघा. विसर्गाच्या पुढे कठोर, कठोर कोण कोण येत आपल्याकडे बघा बरं. क ख. दुसरी जोडी कोणती आपल्याकडं, च छ. तिसरी जोडी कोणती आमच्याकडं, ट ठ. त्याच्यानंतर त थ. त्याच्यानंतर प फ. आलं. क चाट्यात पाय आपण लक्षात ठेवतो. मग आणखी कोण राहिले, अरे याच्या पुढे आणखीन हे सुद्धा येऊ शकतात. मग विसर्गाच्या पुढे श, विसर्गाच्या पुढे हे श आल्याचं आढळत नाही, पण हे दोन पैकी कोणतरी एक येईल पुढे पाहू आपण. मग इतके कठोर आहेत आमच्याकडे 13. 13 पैकी आत्ताशी नंबर लागलाय फक्त 1 2 3 4 जणांचा. तर विसर्गाचा काय झालं इथं, श झाला. पहा, विसर्गाच्या आधी त्यांचं म्हणे अ किंवा अ नसावं, म्हणजे ई किंवा उ असावे. व्यंजन स्वर आले. विसर्गाच्या पुढे क ख प फ यापैकी एक जण असावा कठोर मधला, तेव्हा विसर्गाचा काय होईल, श होईल. उदाहरणार्थ आपण पाहू. नी अधिक कलंक, त्याचं झालंय निष्कलंक. दुसरं घेतलं आम्ही, नी अधिक खल, त्याचं झालं बघा निष्खल. खल म्हणजे वाईट व्यक्ती. खल नायक शब्द ऐकला असेल ना तुम्ही. तसं जे खळांची व्यंकटी सांडवता या सत्कर्मी रती वाढव. खळांची, खळ खळ मराठीमध्ये खळ खल, खळ म्हणजे वाईट ना. गालावर पडणारी देखील खळ खळी खळ खळी. खलबत्ता, खल 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 खाली असतं वरून बत्ता, खल बत्ता. लावायची देखील चिटकवायसाठी वापरतो खळ. इतके अर्थ आहे त्या खळचे, वेगळ्या अर्थानं. एकच शब्द भिन्न भिन्न अर्थाने वापरला जाऊ शकतो. चला तिसरा, नी अधिक पाप, त्याचं झालं निष्पाप. नी अधिक फल, लगेच त्याचं झालं बघा निष्फल निष्फळ. चला याईमध्ये दू मधलं घेतलं आम्ही. चला, दू अधिक काळ, त्याचं झालं दुष्काळ. दू अधिक ख, त्याचं लगे दुष्ख करू नका, त्याचं काय होईल दुःख. म्हणजे याचा अर्थ हे अपवादच राहिलेलं आहे. विसर्गाच्या आधी उ, विसर्गाच्या पुढे ख आले, तर इथं मात्र काय झालेलं नाहीये, श झालेलं नाहीये. दुःख दुष्क होत नाही. चला, दू अधिक परिणाम झालं त्याचं दुष्परिणाम. मग याला आणखी तसं नी मध्ये काही अपवाद आहे का बघा. नी अधिक पक्ष, नी अधिक पक्ष हा दोन पद्धतीनं संधी केला जातो बघा एकत्र. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे एक, ते म्हणजे निष्पक्ष वापरा किंवा निपक्ष. जसं काही म्हणतात ना, निपक्षपातीपणे निर्णय द्यावा, काही म्हणतात निष्पक्ष भाग घ्यावा. हा एक शब्द आहे. नी अधिक पात, त्याचा निष्पात आढळत नाहीये, निपात आढळतंय. हे याचं करेक्ट आहे. याचे हे दोन्ही पण बरोबर आहेत. झालं तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. क ख प फ पुन्हा पहा. आता कोण येतील, च छ. ही जोडी दिसत नाही, पण हे दोघं येऊ शकतात. परत पहा बरं. विसर्गा पुढे च किंवा छ हे कठोर व्यंजन येत असेल तर
विसर्गाचा श करावा. आता हे तालव्यामधलं श आहे, पुढे तालव्य आले, तालव्याला आलेला आहे. यालाही विसर्ग स संधीच म्हणतात. ते लक्षात ठेवा, स मध्येच त्याला गृहीत धरण्यात आलेलं आहे विसर्गाचं. बघा काय म्हणणे, विसर्गाच्या आधी कोणता स्वर निश्चित दिलेला नाहीये त्यांनी, पण स्वर येणारच विसर्गाच्या आधी. व्यंजन विसर्गाच्या पुढे च किंवा छ येत असेल तर विसर्गाचा काय करावा, श करावा. त्यांचं एक उदाहरण घेऊन टाकू आपण. एक दु अधिक चिन्ह, त्याचं तयार झालं दुश्चिन्ह. नि अधिक चय, त्याचं झालं निश्चय. नि अधिक छिद्र, तयार झालं त्याचं निश्चिद्र. नि अधिक छल, निश्चल. त्या पद्धतीने दु अधिक झालं त्याच्यामध्ये मनः अधिक चक्षु, त्याचं झालं मनश्चक्षु. त्यांच्यामध्ये बघा आणखीन एक शब्द आहे शनेय अधिक चर. शने म्हणजे हळूहळू, चर म्हणजे चालणारा, हळूहळू चालणारा देव, शनिदेव. त्याचं लग्न शनेश्चर. हे बघा च आणि हे श उभ्या मांडणीत घेतलेलं आहे, हे या पद्धतीनं शनेश्चर. तर काही पुस्तकांनी लगेच प्रिंटिंग करायला सुरुवात केली लगे हे असे शनेश्वर. श्व नाही येते, याचं विग्रहच करता येत नाही, असे काही शब्द तयार झालेले आहेत बघा. याचं काय शनी अधिक ईश्वर करणार आहे का, मग तर ती दीर्घ पसंती झाली असती, शनी अधिक ईश्वर. तसं सुद्धा नाही झालं. मग शन अधिक ईश्वर असं म्हणता का त्याला, का नाही. शन अधिक ऐश्वर म्हणता का त्याला, शन अधिक ऐश्वर म्हणतात का त्याला, काहीच नाही म्हणता येत ना. म्हणून ते हे शनेय अधिक चर काय झालं, शनेश्चर हा शब्दच नाही मुळात. शनेश्चर येऊन गेलाय मागा हा राज्यसेवेला. शने अधिक चर. त्याच्या पुढे आणखी निघू. आता राहिले तथ, बघूया त्याच्यामध्ये. विसर्गापुढे त किंवा थ हे कठोर व्यंजन येत असेल तर विसर्गाचा स करावा. आता विसर्ग स संधी म्हणणाऱ्याला चालणारच आहे. चला, विसर्गाच्या आधी कोणता स्वर यावा हे निश्चित केलेलं नाही, पण विसर्गाच्या पुढे त किंवा थ यापैकी कठोर व्यंजन आले तर विसर्गाचा काय करावा, स करावा. बघा 2-3 शब्द सापडतील याचे. मनः अधिक ताप, त्याचं झालं मनस्ताप. पण मनस्तापचा विग्रह करताना मनस अधिक ताप असं करायचं नाही, कारण तुम्ही मनस अधिक ताप असा विग्रह केला तर मग प्रॉब्लेम मध्ये येतील, कारण तिथं विसर्गाचा काय होतो, स नाही, सचा परत विसर्ग होत असतो त्याच्यामध्ये. चाल, नि अधिक तेज, त्याचं झालं निस्तेज. विसर्गाचा काय झाला इथं, स झाला. आता यापुढे आणखीन आपल्याला घ्यायचंय ते म्हणजे पुढचे येणारे. ठीक आहे, एवढं स्क्रीनशॉट तर काढून घ्या. विसर्गा आधी अ किंवा आ हे स्वर येत असेल व विसर्गा पुढे कृत धातू आला. बघा कृ धातूची रूपे ही कृत किंवा कर, कार, कर्ता हे कृदंत आल्यास, कृदंताची ती रूपेचे ते कृदंत आल्यास विसर्गाचा स करावा. आता काय म्हणजे सर परत विसर्गाचा स झालाय तर मग तुम्ही त्या थच्याच नियमात काय टाकून दिलं त्याला,
तर तसं नाही, याच्यामध्ये बघा विसर्गाच्या आधी कोणी अ किंवा आ, तिथं निश्चित काही स्वर दिलेला नव्हता. कारण त्याच्यामध्ये बघा आपण मनः अधिक ताप असं केलं तेव्हा मनः विसर्गाच्या आधी अ होतं, पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये नी अधिक तेज केलं तेव्हा विसर्गाच्या आधी ई होते. एवढं लक्षात ठेवायचं. चला, विसर्गाच्या आधी कोण अ किंवा आ असेल, परत व्यंजन आलेलंच आहे. विसर्गाच्या पुढे कोणते दिले? क पासून बघा, कृत आहे, कर आहे, कार आहे, करता आहे. विसर्गाचं काय करा, स करा. शब्द वाचले तरी ते लक्षात बसतील, तेवढं की अवघड नाही आहे. बघा बरं, पुरः अधिक कृत, पुरस्कृत. तुम्ही तर पुरः अधिक कार, पुरस्कार, पुरः अधिक करता, पुरस्कर्ता, ते शब्द तिनेही करू शकता त्यापासून. पुरस्कृत. दुसरं घेतलं त्याच्यामध्ये, तिरः अधिक कार, तिरस्कार. वयः अधिक कर, वयस्कर. त्याच्यानंतर भा अधिक कर, भास्कर. पण मी जर म्हटलं बही अधिक कृत, सर लगेच विसर्गाच्या आधी काय आले बघा बरं याच्यामध्ये, पटकन तुम्हाला लक्षात येईल की बही अधिक कृत. काहींचं लक्ष काय होतं बघा, विसर्ग आणि विसर्गाच्या पुढे कृत, बस हेच कार्यक्रम लक्षात राहतो. तसंच मी आणखी दिलं बघा, बही अधिक कार. आता एक लक्ष द्यायचं की हे ह्या नियमाचे बसणारच नाहीये. हे कोणते झाले, विसर्गाच्या आधी ई किंवा उ आल्यास, विसर्गाच्या पुढे काय आल्यास क ख प फ आले तर विसर्गाचं काय होतं त्याच्यामध्ये श होते. बघा, बही अधिक कृत तुम्ही काय केलं असतं त्याचं बहिष्कृत. बही अधिक कार तुम्ही काय केलं असतं याचं बहिष्कार. पुढचा एक नियम आपल्याला घ्यायचा आहे परत, काय, विसर्गाच्या पुढे श किंवा स आले तर काय होईल पाहूया आपण. विसर्गापुढे श किंवा स हे कठोर व्यंजन आल्यास दोन पद्धतीने संधी होते. आता ते दोन पद्धतीने, कोणते दोन पद्धतीने संधी होणार आहे ते आपण पाहूया. पहिली पद्धत त्यातली पहा. सर्वात पहिले म्हणजे काय, विसर्गाचा पहिल्या पद्धतीमध्ये विसर्ग कायम राहतो, जसा आहे तसा. म्हणजे नियम लावतील की विसर्गाच्या पुढे कठोर आला तर विसर्ग काय झाला, कायम राहिला. दुसरी पद्धत बघा, विसर्गापुढे श आल्यास विसर्गाचा श करावा. थोडक्यामध्ये द्वित्व जन्माला येईल तिथं. दोन वेळेस म्हणजे श ची काय होईल, तिची द्विरुक्ती होईल. आणि तिसरं बघा बरं, विसर्गापुढे स आल्यास विसर्गाचा स करावा. दोन पद्धतीने त्यांची संधी होते. पहिली पद्धतीमध्ये काय राहील, त्याच्यामध्ये विसर्ग कायम राहील. दुसऱ्या पद्धतीमध्ये श पुढे श, स पुढे त्याच्यामध्ये दु अधिक शासन हा शब्द आहे. तर दोन पद्धतीने याची संधी करता येईल. एक जसं आहे तसंच ठेवा तुम्ही, दुशासन. आणि दुसरी पद्धत आहे तुम्ही करू शकता दुःशासन. बघा, विसर्ग इथं कायम राहिला, विसर्गाचा इथं श झाला. दुसरा घेतलाय नि अधिक संदेह, तयार झालाय निसंदेह पहिला. दुसरा विसर्गाचा स झाला, तयार झाला निसंदेह. परत आणखीन एक शब्द बघा, पुरः अधिक सर. तुम्ही केलं बघा, पुर सर जसं तसं ठेवा. आणि दुसरं पुरस्सर, त्या पद्धतीमध्ये ठेवता येईल. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. संधी किती भागामध्ये आपण अभ्यासली त्याचं एक थोडंसं 5 मिनिट आपण रिव्हिजन देऊ. बघा, सगळ्यात पहिले क्रमांकच टाकत जाऊ म्हणजे लक्षात राहील ते आपल्याला
इतक्या पद्धतीने ती आली पाहिजे आपल्याला. पहिली बघा, विसर्गाच्या आधी अ असेल, विसर्गाच्या पुढे मृदुव्यंजन असेल, विसर्गाचा काय झाला, उ झाला. ही पहिली पद्धत, विसर्ग उकार संधी, आणि ह्या दोघांपासून कोण तयार झालं, ओ. दुसरं पाहिलं होतं आपण, विसर्गाच्या आधी अ असेल, विसर्गाच्या पुढे कठोर व्यंजन असेल, तर विसर्गाला काय ठेवलं होतं आपण, कायम ठेवले होते. तिसऱ्या पद्धतीमध्ये पाहिलं होतं आपण, विसर्गाच्या आधी अ असेल, विसर्गाच्या पुढे कोणताही स्वर असेल, तर इथं विसर्गाचा आम्ही काय केला होता, लोप केला होता. इथं असं लिहून ठेवतो मी, लोप. इथं काय लिहून ठेवतो, कायम. पुढे आणखीन गेलो आपण, नंबर 4 क्रमांक मात्र चालूच देऊ आपण बस. विसर्गाच्या आधी अ नसेल, म्हणजे यांनी सांगितलं अ नसेल तर रस्व ई असू शकते, दीर्घ ई असू शकते, रस्व उ असू शकते. विसर्गाच्या पुढे मृदुव्यंजन असेल, कोणते मृदुव्यंजन सोडून, लक्षात ठेवायचं, हे सोडून, र सोडून. झालं काय झालं त्याला, विसर्गाचा काय झाला, र झाला, व रचा रफार झाला. नंबर 5, विसर्गाच्या आधी अ नसेल तर रस्व ई किंवा रस्व उ यांच्यापैकी एखादा आढळेल. विसर्गाच्या पुढे कोणताही स्वर आला तर विसर्गाचा काय राहतो, र. विसर्गाचा काय केला तुम्ही, र. आणि हा स्वर कोणात मिसळेल, ह्या र मध्ये, मग र कायम राहिला. 6वं पाहिलं होतं आपण, विसर्गाच्या आधी अ नसेल म्हणण्यापेक्षा विसर्गाच्या आधी रस्व ई आले. विसर्गाच्या पुढे हा जो घेतला नव्हता तो नमुना इथं येईल, म्हणजे विसर्गाच्या पुढे कोणाला मृदुव्यंजन र आला. आता काय केलं होतं आपण त्याच्यामध्ये, पहिली स्टेप विसर्गाचं र केले, ए स्टेप. बी स्टेपमध्ये काय केलं होतं आपण, बघा आठवतोय आपल्याला नियम, हा रोहित, हा राज. आपल्याला राजला वाचवायचंय, कारण तोच बदला घेणारे, रोहित मरणारे, कारण तो कसा आहे, एवढा परफेक्ट नाही फायटिंगमध्ये, त्याला मारून टाका. चला झालं. याच्यातला स्वर म्हणजे ही आमिषा कोणाला भेटली होती, आपल्याला माहीतच आहे, ही या रला भेटली होती. आणि ह्या रसवईचं काय झालं होतं, दीर्घ ई झालं होतं. आठवतं 4 शब्दाला, नी अधिक रस, नी रस, नी अधिक रज, नीरज, नी अधिक रद, नीरद, नी अधिक रव, नीरव. ती पद्धतीने झाले. आज आल्यावर आपण जे घेतलेत, विसर्गाच्या ऐवजी काय येत असेल, र येत असेल, र आधी अ येत असेल व पुढे मृदुव्यंजन येत असेल. ठीक आहे, स्वर येत असेल. ही आजची रिव्हिजन बघा. तर मृदुव्यंजन आले तर विसर्गाचा काय करा, रफार, रचं काय करा, रफार करा. आणि इथं र मध्ये स्वर मिसळून टाका, संपलं, एवढंच होतं. ठीक आहे. पुढे विसर्गाच्या ऐवजी र येत असेल व र आधी कोणताही स्वर येत असेल, पुढे कठोर व्यंजन येत असेल, तर काय करा, विसर्गचं जिथं र केलं होतं, रचा परत काय करा, विसर्ग करा. विसर्ग र संधीच्या ऐवजी याला र विसर्ग संधी हे नाव तुम्ही देऊ शकता. हे एक झाले. नंबर 9 परत आलोय आपण. विसर्गाच्या ऐवजी स येत असेल व स आधी कोणताही स्वर येत असेल, सच्या पुढे कठोर व्यंजन येत असेल, तर काय करा, सचा परत विसर्ग करा. 2-3 शब्द आहे, मनस अधिक ताप. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून यांची उदाहरणं 1-1-2-2 घेऊन ठेवा. परीक्षेला जाता जाता खूप कामात पडतात. पण केव्हा, हे जर तुम्ही आधी सगळं शिकलेलं असेल तर. झालं. चला याच्यानंतर पुढे स झाले. विसर्गाच्या आधी आता आपण पाहिलं, रस्व ई किंवा रस्व उ येत असेल, विसर्गाच्या पुढे क, ख, प, फ येत असेल, तर विसर्गाचा काय करावा, श करावा. चल त्याच्याही पुढे विसर्गाच्या आधी कोणताही स्वर येत असेल, विसर्गाच्या पुढे त्यांनी सांगितलं च किंवा छ आले, तर विसर्गाचा काय करावा, श करावा. विसर्गाच्या आधी परत आले बघा. आता विसर्गाच्या आधी त्यांचं म्हणणं आहे, कोणताही स्वर येत असेल व विसर्गाच्या पुढे त किंवा थ येत असेल, तर विसर्गाचं काय करावं, याच्यामध्ये स करावं. 13 क्रमांकाचं, विसर्गाच्या आधी अ किंवा आ येत असेल व विसर्गाच्या पुढे कृदंत झाले बघा. कोणते कोणते, कृत, कर, कार, करता आले, तरी विसर्गाचा काय करा, स करा. आणि 14व्या क्रमांकाचं आपण घेतलं होतं, विसर्गाच्या आधी कोणता स्वराला निश्चित नाहीये, पण विसर्गाच्या पुढे श आले तर काय करणार,
दोन पद्धतीने घेतलं होतं आपण. एक, विसर्ग कायम ठेवा, झालं, हे जसं तसंच राहील, विसर्ग कायम, ए पद्धत. बी पद्धत काय, श ला श जोडा, संपलं. तसंच आपण यांच्यामध्ये विसर्गाच्या आधी कोणताही स्वर आला, विसर्गाच्या पुढे स आले तर काय करा, याची पहिली पद्धत, विसर्ग काय करा तुम्ही कायम ठेवा, ए पद्धत, आणि बी पद्धत मध्ये स ला स जोडा. ठीक आहे, तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. एक 5 मिनिटानंतर 5 ते 7